महायुतीतले वाद दिल्लीत नकोत तर राज्यातच सोडवा. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सूचना दिल्याची सूत्रांची माहिती. भाजप शिवसेनेतलं नाराजी नाट्य अद्याप मिटलं नसल्याची चर्चा. डहाणूत एकनाथ शिंदेंनी केलेलं वक्तव्य भाजपवर नाही तर उद्धव ठाकरेंवर. उपमुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण. ठाकरेंचा अहंकार संपवण्यासाठी एकत्र आलोय अशी टीका केल्याचं स्पष्ट. मुंबईतील दिव्यस फाउंडेशनच्या कार्यक्रमात शिंदे आणि फडणवीसांची हजेरी. अंबानी कुटुंबाचाही सहभाग. अमृता फडणवीसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दिग्गजांची उपस्थिती. मुंबईत ठाकरेंसोबत युती करण्यास शरद पवारांची राष्ट्रवादी आग्रही. ठाकरेंसोबत गेल्यास मवियाला फायदा. मतविभाजन टाळण्यासाठी ठाकरेंसोबत जाण्यावर चर्चा करूयात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत एकमुखी निर्णय. मनसेसोबत युती करण्यास काँग्रेस सकारात्मक. मनसेसोबत विचारधारा जुळत नाही पण भाजप विरोधात एकत्र यायची गरज. विजय वडेट्टीवारांचं भाष्य. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन. असलम शेख यांना पाकिस्तानची औलाद म्हटल्यानं आक्रमक. काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने. माझ्याच उमेदवारांना मतदान करा नाहीतर निधीला कात्री लावेन. अजित पवारांची मतदारांना धमकी. विरोधकांच्या टीकेनंतरही अजितदादा भूमिकेवर ठाम. कल्याणच्या अर्णव खैरे प्रकरणात आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल अज्ञातांवर गुन्हा दाखल. मराठी बोलता येत नाही का असं विचारत लोकलमध्ये अर्णवला मारहाण. मानसिक तणावातून अर्णवची आत्महत्या. मराठी हिंदी वादात कल्याणच्या अर्णवची आत्महत्या. भाजपचं शिवाजी पार्कात आंदोलन. ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषावाद पसरवल्याचा भाजपचा आरोप. ठाण्यात शिंदे सेनेचा अबकी बार सौ पारचा नारा. ठाणे महापालिकेत 100 नगरसेवक निवडून आणण्याचं टार्गेट. पक्षांतर्गत गटबाजी खपवून घेणार नाही म्हस्केंचा इशारा. तुम्ही खर्चाची चिंता करू नका. निवडणूक आयोगाला आम्ही हिशोब देऊ. गडचिरोलीतील प्रचार सभेत बावनकुळेंचं विधान. तर निवडणूक आयोग भाजपचा घरगडी आहे का सुषमा अंधारेंचा सवाल. फडणवीस जातीपातीत भांडण लावणारा सर्वात मोठा आका. हर्षवर्धन सपकाळांकडून फडणवीसांचा दरिंदा असा उल्लेख. तर फडणवीस दरिंदा नाहीत, पोशिंदा आहेत. नवनाथ बन यांचं उत्तर. मुंबईत 26/11 आणि पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांचा सन्मान. अमृता फडणवीसांच्या नेतृत्वाखाली दिव्यस फाउंडेशनकडून कार्यक्रमाचं आयोजन. शाहरुख खान, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ आणि इतर सेलिब्रिटींची उपस्थिती. जम्मू काश्मीरमधील एक इलेक्ट्रिशियन तपास यंत्रणांच्या ताब्यात. दिल्ली स्फोट प्रकरणी आणखी एक मोठी कारवाई. जैश ए मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय.